हॅलो नमस्ते नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मिस्टर सकपा व्लॉग. आणि पुन्हा एकदा आपण व्लॉग शूट करतो आहे आणि हा जो व्लॉग असणार आहे तर या बॅगाच इतक्या आहे तर याच्यावरून अंदाज आला असेल की कुठे चाललो आहे आणि काय. तर फायनली पुन्हा एकदा आता गावी निघतो आहे आणि वाजले 10 बरोबर 10. तर मी, मम्मी, ताई आणि वैशू आणि क्षितिज त्याला पण आपण पिकअप करणार आहोत भांडूपवरून. तर आम्ही चाललो आहे. बाकीचे सगळे मुलुंडचे फॅमिली आणि बाकी सगळे कालच गेलेत, पप्पा पण त्यांच्यासोबत गेलेत. तर हा जो व्लॉग असणार आहे तो आपण जे काही आपला नाईट राईड यामध्ये काय आपण एक्सप्लोअर करणार आहोत ते बघूयात. कोकणातल्या रस्त्यांवरती उजेड नसतोच, पण तरी पण कशाडीच्या बोगद्यात नक्कीच उजेड असेलच आणि आपण बघूया काय कसा काय नाईटचा आपला एक्सपिरियन्स आहे. तर चला तर मग आपण पुढे भेटूयात. आणि इकडे मम्मीसुद्धा रेडी झालेली आहे आणि इकडे ताई आणि वैशू वाटतं किचनमध्ये आहे आणि इकडे ह्या आपल्या बॅगा. तर चला आता आपण गाडीत सामान लोड करूयात तर निघूयात. अमित मे बी इकडे आहे आणि तो सोमवारी येणार आहे, त्याचं काय काम असल्यामुळे तो बाईकने त्याचा सोमवारी येणार आहे. तर चला भेटूयात खालती. चला तर मग ही आपली बॅग ही माझी आहे आणि आता आपण निघूया. चला रे लवकर, लेट होतोय. बॅग आण लवकर, चल. अरे हा नको मला. आपला सामान लोड करून झालेला आहे. आपला बूट स्पेट खूप जास्त आहे, सिविक आहे शेवटी. चला फायनली आपलं सामान लोड झालेलं आहे. चला तर आता मग आपण निघूया. आपण आता पेट्रोल पंपवर आलेलो आहोत आणि आता आपण पेट्रोल फिल करू आपल्या मालाडमधूनच आणि आपण पुढे भेटूयात मग. तर चला. आणि आपली गाडी फुल्ली लोडेड, वैशू, मम्मी आणि इकडे ताई आणि इकडे मध्ये आपला बंटी, ह्याला आपण भांडूपला सोडणार आहोत प्रणयकडे. तर इथे थोडं गाडीच्या पोटापाण्याचं बघावं लागणार. पेट्रोल कितना हो गया भाई, भाव कितना हो गया पेट्रोल का? पेट्रोल का 104 रुपये 25 पैसे. अच्छा 104 और पावर 110.91. अच्छा. तर चला फील करू आणि आता आपण पुढच्या जर्नीला आपला सुरुवात करणार आहोत. आणि हे आता आपण पोचलेलो आहोत आपला वेस्टर्न एक्सप्रेस हायवे. आत्ताच आम्ही भांडूपला पोचलो आहे. क्षितिजला आता पिकअप करू, जेवून मग निघू. बंटीलाही करते जास्त विहिरीवर जास्त हसू बसू नका. आई बिचारा तुम्हाला पाठवलं पाण्याला. चला आता आपण निघतोय. 1 वाजलाय, बघूयात किती वाजता पोहोचणार आहे. चार्जर घेतला चला. तर चला आता आपला भांडूपवरून आपल्या प्रवासाला आपण सुरुवात करत आहोत आणि आपल्यासोबत क्षितिज सकपाळ आहेत. आणि बघूयात आता 1 वाजायला 15 मिनिटं आहेत तेव्हा आपण निघालेलो आहोत. तर भेटूयात आपण पुढे. आता फटाफट आपल्याला पनवेल कव्हर करायचं 1-1.5 तासात. बघू कसं काय. आता हायवेला ट्रॅफिक नसणार आहे काही. तर भेटूयात आपण पुढे. चला आता आपण हा ऐरोली जो काय ऐरोली पासून ते पनवेल पर्यंत हा आपला नवी मुंबईचा रोड आहे. म्हणजे घनसोली, रबाळे आणि बेलापूर वगैरे पुढे आपल्याला आता लागेलच. रात्रीचे आता 1:05 झालेले आहेत. आपण 1 वाजता आपण भांडूपवरून निघालेलो. 5 मिनिटात आपण घनसोली सुद्धा क्रॉस केलेला आहे. म्हणजे हा आहे रात्रीचा फायदा. म्हणजे ट्रॅफिक नसतं, गाड्या नसतात. सॉरी, ट्रॅफिक मीन्स गाड्या नसतातच. रात्रीची रहदारी जास्त नसते.
तर चला पनवेलला आपण एक हॉल्ट घेऊ, एक टी ब्रेक तर भेटूया. आणि हा आता आपला JNPTचा रोड लागलेला आहे. आपला कळंबोळीवरून राईट मारल्याच्या नंतर आता आपण पेनला एक अर्धा तासात पोहोचू. रस्ता खाली आहे, बघूयात पुढे काय. जस्ट आत्ताच आपण पळसपे फाटा क्रॉस करून जो आपला प्रॉपर मुंबई गोवा हायवेचा जो आपण लेफ्ट मारले म्हणजे राईट मारून लेफ्ट मारलेला आहे. अँड हा आता आपला मुंबई गोवा हायवे इथून सुरू झालेला आहे. अँड बघू शकता आहे बऱ्यापैकी ठीक आहे रस्ता. म्हणजे पहिला तरी खूप खराब अवस्था होती, पण हा रस्ता खूप बेटर केलेला आहे. आपला सिमेंटचा रस्ता बनवलेला आहे, सिमेंट कॉन्क्रीट. तर छान आहे. फक्त एवढंच आहे की रहदारी आता मे महिन्याची सुट्टी पडलेली आहे. कोणी जातं आंबे फणस काजू खाण्यासाठी. आणि मे महिन्यात पण खूप वेगळीच मजा आहे कोकणात जाण्याची. तर चला पुढे आपण आता इथून पेन आपल्याला अर्धा तासावर आहे. फटाफट पेन गाठूया, भेटूयात पुढे. आणि हा आता आपल्याला पहिला डायव्हर्जन भेटलेला आहे. मला वाटतं पळसपे फाट्यापासून ते आत्तापर्यंतचा हा पहिला. मला वाटतं आता पुढे सिंगल लेन मे बी मध्ये मध्ये चालू असावी. काय यार हे मोठे मोठे कंटेनर आहेत ना, यांच्यामुळे आपले बघूयात कुठपर्यंत आता सिंगल लेन चालू आहे आणि कसं काय. आणि हे इकडे काम चाललेलं आहे जोरदार, बघू शकता तुम्ही नाईटला रस्त्याचं एका साईडचं. आणि हे नागोटणे आहे, हे बघा नाईटला कामं सुरू आहेत. सल्यूट आहे यांना, हे जे लेबर आहेत, कारण त्यांच्याच मेहनतीमुळे हा रस्ता तयार होतो. हा बघू शकता, हा एवढाच पॅच थोडा खराब आहे. अँड हा नागोटणेचा पॅच आहे. काम चालू आहे रस्त्याचं जोरदार. थोडासा स्लो झाला आहे, गाड्या हळूहळू जात आहेत. खड्डे आहेत, मला वाटतं बाकी सगळं झालंय, पण नागोटण्याच का होत नाही काय कळत नाही. ठीक आहे, होईल, काही हरकत नाही. हळूहळू हे पण काम पूर्ण होईलच. ऑलमोस्ट आपला 90% तरी मुंबई गोवा हायवेचं काम झालेलंच आहे. तर आता नागोटणे आलेला आहे. नंतर आता इथून माणगाव, आपल्याला 1 तासात आपण माणगावला पोहोचू. खूप उशीर झालाय कारण आम्ही निघालोच उशिरा. तर काय करणार, 1 वाजताच भांडूपवरून निघालोय आणि आपला मालाडवरून आपण 10:30ला निघालो होतो. थोडासा घरी लंच वगैरे केला आणि मग आम्ही निघालो. साडेतीन वाजलेले आहेत आणि कोलाडला आहे आता. बघूया, अजून माणगाव पण नाही आलाय. थोडासा हा पण डायव्हर्जनचा जो रस्ता आहे, बघूयात आता माणगाव येईल थोड्या वेळातच. एक 20 मिनिटात माणगावपर्यंत पोहोचेल. आत्ताच आपण आता माणगावला पोहोचलेलो आहोत. ही माणगावची बाजारपेठ आहे आणि 4 वाजलेत. चला आता पुढे आपण महाडला एक टी ब्रेक घेणार आहोत. बघूयात, भेटूयात महाडमध्येच. आणि मित्रांनो, आत्ताच मी टी ब्रेक घेतला होता लोणेरेला आणि खरंच खूपच लेट झाला आहे. लोणेरे म्हणजे हे माणगावच्या पुढचं आहे आणि हा माझा वन ऑफ द फेवरेट रोड. आणि मी म्हटलं होतं की हा आपला महाडचा रोड दरवर्षीप्रमाणे आणि नेहमीप्रमाणे मला आवडणारा, कारण हा रोड लोणेरेपासून स्टार्ट होतो ते आता पूर्ण महाडपर्यंत हा रोड
रोडचं काम खूप छान केलेलं आहे. पूर्ण हा सिमेंटचा रोड आहे आणि खूप छान आहे. सकाळचे आता 5:15 झालेत. तर बघूया आपल्याला सनराइज बघायला मिळतोय का. चला तर मग भेटूयात पुढे. गुड मॉर्निंग मित्रांनो. आणि सकाळचे वाजलेले आहेत 5:30 आणि सुंदर अशी सकाळ आणि खूप छान वाटतंय की सकाळ सकाळी मी गावी चाललोय आणि सुंदर अशा या रोडवरून, कारण पेन पासून ते माणगाव पर्यंत रस्ते थोडेसे पॅच खराब आहेत कुठे कुठे, पण या रस्त्यावरती चालवायला खूपच म्हणजे अगदी खूप रिलॅक्स आणि खूप मस्त वाटतंय. आणि आपल्याला काय फक्त ॲक्सीवरती पाय ठेवायचा आहे या अशा प्लेन रस्त्यांवरती, त्यामुळे खूप छान असा अनुभव आहे हा मॉर्निंगचा आणि प्रत्येकाने हा अनुभव यायलाच पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाने वर्षातून एकदा गावी यायलाच पाहिजे. आणि आता हे इकडे माझ्या उजव्या बाजूला हे सगळं महाड शहर आहे. अगदी मला वाटतं 15 मिनिटात आलोय लोणेरेवरून आपण महाडला, कारण रस्त्यावरती जास्त गाड्या नसल्यामुळे आणि ट्रॅफिक नसल्यामुळे आपण फटाफट 20 मिनिटात महाड पण गाठलेलं आहे. आणि आता 6 वाजलेत आणि आपण पोलादपूरला पण पोहोचलेलो आहोत आणि उजेड झालेला आहे. सूर्य काही आपल्याला अजून दिसत नाहीये. बघू, जर आपल्याला कशेडी घाटातून दिसला तर चांगलंच आहे, बघूयात. आणि हे पोलादपूर आहे, हे कंटिन्युअस काहीतरी 4 का 5 टनेल आहेत. तर चला आपण आता कशेडी घाटातच भेटूयात पुढे. आणि हा आता आपला पोलादपूरचा इथून घाट सुरू होतोय, आपला कशेडी घाट. आणि आता आपण भोगद्यातून जाणार आहोत. बघूयात, आपण रात्रीचा व्ह्यू दाखवणार होतो पण काय करणार, लेट झाला, बट ठीक आहे. चला, तर आता आपण थोड्याच वेळात भोगद्याच्या आता आपण एंट्रन्स म्हणजे जो रस्ता आहे जो लेफ्ट साईडला जाणार आहे तो इथून पुढूनच आहे. तर मी दाखवेन तुम्हाला आता पुढे. व्हिडिओला कंटिन्यू करा, स्किप करू नका व्हिडिओला. आणि नवीन जर कोणी असतील चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. हा बघा, हा इकडे राईटला हा घाट आणि हा लेफ्टला हा जो हे बघा वन वे आलेत. काय करणार आता, काय बोलायचं त्यांना, काय माहित चालू आहे की नाही. आणि हा आहे घाटाचा जो बोगदा आहे त्याचा रस्ता. तर चला, भोगद्याच्या इथे आपण जवळपास जर आपल्याला तिथे थांबायला मिळालं तर थांबू. आणि आता आपण भोगद्यापासून अगदी एक 500 मीटरवर आहोत आणि भोगद्याच्या इथे बघूयात, थोडंसं थांबायला मिळालं तर थांबू. आणि हा आहे आपला कोकणातील सगळ्यात पहिला टनल. खूप छान असा सुंदर बनवलेला आहे. 2 मिनिटं आपण इथे थांबणार आहोत. गुड मॉर्निंग मित्रांनो. आणि आत्ताच आपण हा जो आपला कशेडीचा टनल आहे आपण त्याच्या जवळच आहोत आणि त्याला खूप छान वाटतंय. मॉर्निंग झालेली आहे आणि आता आपण टनलमधून जाऊच, पण मला थोडंसं थांबायचं होतं इथे. तर खूप बघू शकता, खूप छान असा टनल आहे. आणि बघूयात आता आतमधून आपण जाणारच आहोत. लास्ट टाइम पण मी गेलो होतो, पण पुन्हा एकदा आपण बघू शकता की पहिला जेव्हा मी गेलो होतो आता एक 6 महिन्याआधी मध्ये गावी गेलो होतो, येतानाचा रस्ता बंद होता फक्त जातानाचा, पण आता दोन्ही साईडून तिकडून पण यायला देत आहेत. सो मला वाटतं चालू केलेलं आहे, मग आपल्याला जाताना सुद्धा भेटणार आहे. तर चला जाऊयात, आता आपण टनलमध्ये एंट्री करूयात. सो बाय. आणि आत्ता आपण एंट्री केलेली आहे आपल्या या कोकणातील पहिला सक्सेसफुल असा टनल. आणि खूप
सही आहे. आणि जायला सुद्धा आता मला वाटतं चालू केलेलं आहे. जायला सुद्धा एंट्री समोरून गाड्या येत आहेत. मध्ये मी म्हटलंच होतं की मी आलो होतो तेव्हा जायला देत नव्हते, फक्त कोकणात जातानाचा फक्त हे केलेलं सोडत होते. पण आता येताना पण बहुतेक गावावरून येताना पण सोडतायत तिकडून. तर खरंच छान आहे. तर बघू शकता तुम्ही हा टनल. आय थिंक हा टनल एक 5 ते 2 मिनिटाचा का 3 मिनिटाचा टनल आहे हा. अँड बघू शकता कशा पद्धतीने हे काम केलं असावं यार. म्हणजे एका डोंगराला मधून कशा प्रकारे सुरुंग पाडणे हे खूप यामागे खूप मोठं विज्ञान आहे. आणि हे तुम्ही फॅन पण बघू शकता, व्हेंटिलेशन फॅन सुद्धा आहेत वरती, अँड लाईट्स वगैरे. अजून थोडं आतमध्ये मला वाटतं काय छोटा मोठा काम बाकी असावं. ज्याने पण कोणी केलंय ना त्याचं खूप येस. आणि ताई बोलते ना, कारण तिच्यासाठी हा फायदा आहे, कारण तिला घाटातून वॉमिट होता. तर नाही खरंच, पण ज्याने कोणी केलंय खूप छान आयडिया आणि त्याने खूप असा खूप सखोल अभ्यास केला असेल या बाबतीत. तर सही आहे. आणि कोकणातल्या आपल्या सगळ्या कोकणवासियांसाठी ही खूप आपल्यासाठी बोलतात ना खूप प्राऊड फील होईल असा हा एक टनल आहे. मी असं नक्की म्हणेन की प्राऊड फील का, कारण आपला वेळ वाचतोय. कारण घाट हा अर्धा तासाचा आहे अँड अर्धा पाऊण तास चढून उतरायला लागतो. सो 5 ते 7 मिनिटात तुम्ही समोरच्या घाटा म्हणजे या बोगद्यातून बाहेर पडून तुम्ही खेड 19 किलोमीटर आहे मग तिकडून, म्हणजे बराच वेळ वाचतोय. हा जो ब्रिज आहे हा खेडचा भरणे नाक्याचा आहे आणि खाली खेडचा भरणे नाका आहे. अँड खेडमध्ये पण आता पोहोचलोय. 6:15 वाजलेत. बरोबर आपण 20 मिनिटात आलेलो आहोत. हे इकडे खेड रेल्वे स्टेशन. अँड आता हे राईट साइडला आहे. हा खेड रेल्वे स्टेशनला रस्ता जातो. अँड हे इथे खाली खेड रेल्वे स्टेशन आहे. आणि हा इथून भोसते घाट सुरू होतो. जर या भोसते घाटाचा आपण जर काही आधीचा जर भोसते घाट बघितलात तर बापरे खूप डेंजरस होता. कारण भोसते घाट हा खूप लहान होता म्हणजे. आणि आता जो बनवला आहे ना यार, खरंच म्हणजे खरंच खूप छान. म्हणजे ऐस पैस आणि 2 लेनचा हा घाट आहे. म्हणजे ह्या लेफ्ट साइडून अशी ही जड वाहने जाऊन बाजूने आपण बाजूच्या लेन मधून जाऊ शकतो. आणि खरंच खूप असा फायदा झालेला आपल्याला. आणि हे भोसते घाटातलं सगळ्यात मोठं वळण, म्हणजे खूप खूप डेंजरस असं वळण आहे हे. तुम्ही बघू शकता की खूप असं चक्री वळण आहे हे. आणि उतरताना तर कमीत कमी 6 ते 7 स्पीड ब्रेकर आहेत. हा तुम्ही बघू शकता. आता हा जो इथे टोल प्लाझा आहे, हा काय माहित चालू कधी करतील आणि काय. ऑब्विसली आता एवढा मोठा रोड बनवलाय कोकणातले, एवढे मोठेच्या मोठे रोड 4 पदरीकरण केलेलं आहे. तर ऑब्विसली सरकार पैसा तर आपल्याकडून वसूल करणारच, त्यात काय प्रश्नच नाही. सो हा आता परशुराम घाट सुरू झालेला आहे. परशुराम घाट क्रॉस केला की मे बी पुढे चिपळूण आहे. आणि हा परशुराम घाटातलं हे काहीसं दृश्य. आणि हे खाली इकडे चिपळूण शहर आहे. खूप धुका आहे वरती. आपण आता जस्ट आपल्या संगमेश्वर तालुक्यामध्ये पोहोचलेलो आहोतच. अँड हा जो समोर ब्रिज दिसतोय हा आपल्या कोकण रेल्वेचा ब्रिज आहे. अँड
व्लॉगमध्ये फायनली पोचलेलो आहोत. आणि आता इथून आम्ही फर्स्ट जरा मम्मीच्या घरी, इथेच आपलं बुरुंबी म्हणून गाव आहे शिवणे, तिथे आपण थोडंसं फ्रेश वगैरे होऊन, एक आपलं 12 वाजताचं लग्न आहे, आपली एक बहीण आहे तिचं लग्न आहे, तर ते अटेंड करणार आहोत आणि मग आपल्या गावी निघणार आहोत साखरप्याला संध्याकाळी. चला तर मग भेटूयात पुढे. सो फायनली आपला संगमेश्वर आलेला आहे आणि आपल्याला इथून आता लेफ्ट मारायचा आहे डेपोमधून. आणि हा जो सरळ जातो हा रस्ता हातकंबा रत्नागिरी म्हणजे हा मेन हायवे आहे आणि आपल्याला जायचं लेफ्टला. हा इकडे लेफ्ट मारायचं आपल्याला. ट्रॅफिक आहे. आणि हा सुद्धा एक माझा खूप आवडता रस्ता आहे. हा आपला संगमेश्वर पासून ते साखरपा देवरुख असा हा या मार्गाला जोडणारा हा रस्ता आहे. आणि हा प्रॉपर डांबरी रस्ता आहे. प्रॉपर टायरला ग्रिप सुद्धा चांगली मिळते या रस्त्यामुळे. म्हणजे सिमेंट आणि जो डांबरी रस्ता आहे यामध्ये खूप फरक आहे. ड्राईव्ह करताना तुम्हाला अगदी जाणवेल. खूप छान रस्ता आहे हा आणि कुठेही खड्डा नाही आहे. एकदम प्लेन मस्त असा रस्ता आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. आणि आत्ताच इथे आजीच्या इथे आलेलो आहोत. आता जरा इथे थोडासा फ्रेश वगैरे होऊन इथेच पुढे 1-2 किलोमीटरवरती हॉल आहे, तिथे लग्न आहे. तर त्या निमित्ताने आम्ही म्हटलं लग्न पण अटेंड करून जाऊ. आपल्याच वाडीतल्या बहिणीचं लग्न आहे. तर आता फ्रेश वगैरे होऊन 12-12:30 आहे, तोपर्यंत रेस्ट करू. बाकीचे हे लोक तर पुढे गेले. तर चला भेटूयात मग पुढे. आणि आत्ताच आलेलं हे मामाचं घर आहे म्हणजे मम्मीचं घर. आणि ही इकडे मंडळी चढून वरती थकून आलेले आहेत. चला तर मग फ्रेश वगैरे होऊ आणि लग्न अटेंड करणार आहोत थोड्या वेळाने. तर भेटूयात तिकडेच. हो, आत्ताच जस्ट इथे आम्ही आमचं जे काय वाडीतली बहीण होती तिचं लग्न अटेंड केलं. आणि इकडे आपले फॅमिली मेंबर्स मागे आहेत. लग्न सोहळा व्लॉगमध्ये नाही मी दाखवला कारण गर्दी पण होती खूप आणि खूप गरम होत होतं. कारण ठीक आहे. तर हा जो आपला हा व्लॉग आहे तो नक्की बघायला विसरू नका, स्किप करू नका. आपण पुढे आता गावी कुठे कुठे जाणार आहोत तर एक्सप्लोर करूच. भेटूयात मग पुढच्या व्लॉगमध्ये. तर बाय, टेक केअर, पीस आउट.